शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलाग्रो कंपनीच्या टलेट या प्रोडक्टविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो, याचे वापरण्याचे फायदे असतील किंवा आपल्या प्लॉटमध्ये याचं दिल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट हा प्राप्त होतो, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ की ज्याचा वापर आपण ड्रिप इरिगेशनद्वारे एकरी 2 लिटर करायचा आहे. म्हणजे हे काम काय करतं, ज्या भागामध्ये किंवा ज्या शेतकऱ्याला पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा पाण्याची टंचाई आहे त्या प्लॉटमध्ये अतिशय सुंदर असा रिझल्ट हा मिळालेला पाहायला मिळतो. म्हणजे याचं काय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळते. मग जर आपण भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकामध्ये जर आपण पाणी दिलं त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला भाजीपाला पिकामध्ये रिपीट पाणी द्यावं लागतं. किंवा ऊसासारखं पीक असेल, माळ रान असेल की ज्याच्यामध्ये ऊसासारख्या पिकाला आपण दर आठवड्याला किंवा 10 दिवसाला पाणी द्यायला लागत असेल, तर आपण जर टलेटचा वापर केला तर आपण जर 10 दिवसाला पाणी देत असू तरी आपण 15 ते 16 दिवसापर्यंत जरी पाणी दिलं नाही तरी ऊसाचं पोत असेल किंवा जी जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता ही चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती चांगल्या पद्धतीने ठेवतं की ज्यामुळे झाडावर ट्रेस येणे किंवा प्लॉटवर ट्रेस होणे किंवा पाणी लांबल्यानंतर आपल्याला झाडाचा पोत कमी होणे किंवा प्लॉटचा पोत कमी होणे, ऊसाची पानं ही मरगळल्यासारखी पाहायला मिळतात किंवा आपल्या भाजीपाला पिकामध्ये सुद्धा ही समस्या जाणवते. जर आपल्या प्लॉटमध्ये पाण्याची कमतरता असेल तर आपण ज्यावेळी आपण 2 दिवसानंतर किंवा 2 दिवस आडान जर आपल्या प्लॉटमध्ये जर पाणी देत असू तर हे सोडल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवस जरी पाणी लांबलं तरी चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट असेल किंवा प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला पाहायला मिळतो. म्हणजे जर पाण्याची कमतरता असली तर आपण याचा वापर हा अतिशय सुंदर असा झालेला पाहायला मिळतो. याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति एकरासाठी 2 लिटर आपल्याला ड्रिपद्वारे हे सोडून द्यायचं. किंवा जर ऊसासारखं पीक असेल, ड्रिप नसेल तर तुम्ही पाण्याद्वारे ज्यावेळी आपलं पाणी चालू आहे त्यावेळी आपण एखाद्या ड्रमला तोटी करून त्याच्यामधून एकरी 2 लिटर हे आपल्या सोयीनुसार हे सोडू शकतो. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने अमिनो ॲसिड पाहायला मिळतं. तसेच जी जैव रसायन आहेत याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन हे पाहायला मिळतं. हे आपल्याला वेलाग्रो कंपनीचं एक टलेट हे प्रोडक्ट पाहायला मिळतं. याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये केलेला आहे. आपला ज्या प्लॉटला 2 ते 3 दिवसानंतर पाणी द्यायला लागत होतं किंवा ज्यावेळी आपलं सेटिंगवर किंवा फ्लॉवरिंगवर प्लॉट येतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने या टेम्परेचरला किंवा ह्या दिवसामध्ये जास्त पाणी आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यासाठी आपण टलेटचा वापर केला की ज्या प्लॉटमध्ये आपल्याला 2 दिवसानंतर पाणी द्यायला लागत होतं त्याच्यामुळे आपण 4 ते 5 दिवसानंतर जरी पाणी दिलं तर प्लॉटला कोणत्याही प्रकारचा शॉक बसणे किंवा आपल्याला सुकवा असेल किंवा जी दुपार धरणे किंवा जी पानं शेंडाची कळीची पानं मरगळल्यासारखी पाहायला मिळतात ती पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळे पाण्याची बचत झाली आहे व कमी पाण्यामध्ये आपण भाजीपाला पिकाची शेती ही करू शकतो. याच्यासाठी तुम्ही टलेटचा वापर हा करू शकता. मार्केटमध्ये याचं पॅकिंग 1 लिटर व 5 लिटरमध्ये अवेलेबल आहे. सरासरी हे मार्केटमध्ये आपल्याला 1000 रुपयेपर्यंत 1 लिटर हे मिळून जातं. एकरी आपल्याला 2 लिटर हे ड्रिपद्वारे द्यायचं आहे. याच्यासोबत तुम्ही एखादं वॉटर सोल्युबल खत द्यायचं आहे की ज्यामुळे हे पूर्णपणे आपल्या बेडमध्ये स्प्रेड होणार आहे की ज्यामुळे आपल्याला जे पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण शेती करू शकतो. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा.